नमस्कार मित्रांनो, या महिन्यामध्ये 21 फेब्रुवारी 2024च्या घोषणांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत राहिलेल्या सर्व थकबाक्या ह्या जमा होणार आहेत। त्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल किंवा शेतकऱ्यांचं राहिलेलं जे कर्ज आहे, कर्जमाफी होणार होती ती सुद्धा, या सर्व थकबाकी या महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सो मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे। तर मित्रांनो, हे पैसे कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी पूनम। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत जो शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो, त्या हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। याची तारीख ही डिक्लेअर झाली आहे। या संदर्भातील एक घोषणा ही झाली आहे। मित्रांनो, तर ही तारीख किती असणार आहे किंवा शेतकऱ्यांचा हा जो पीएम किसान योजनेचा 2000चा हप्ता आहे तो कुठे जमा होणार याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। शेतकऱ्यांच्या किंवा सिनियर सिटीजनच्या ज्या काही योजना आहेत त्याही तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 16वा हप्ता आहे, जो की शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे, हा 2000 रुपयांचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि याचा प्रूफ म्हणजे तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता। तर कोणत्या, तर pmkisan.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पाहिले तर इथे ठळक अक्षरांमध्ये ही तारीख ही डिक्लेअर झाली आहे। हा याचा प्रूफ आहे। नंतर पुढचा मित्रांनो घोषणा केली ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। त्यासाठी शासनाने निधी वितरित केला आहे। याचाही शासन निर्णय 21 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तर हा निर्णय काय आहे हे पाहूयात। शेतकरी महासन्मान निधी योजना आहे। या योजनेचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याबाबत एक GR आपल्या शासनाने निर्गमित केला आहे। तर पाहूयात GR हा काय आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा GR शासनाने निर्गमित केला आहे। हा GR हा दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, थोडक्यात हा GR पाहूयात काय आहे। सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये 6000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवण्याबाबत हा GR आहे। मित्रांनो, तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती आयुक्त यांचे नाव बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यासंदर्भात हा शासन निर्णयही आहे। प्रस्तुत योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये GR मध्ये शासन निर्णय नक्की काय देण्यात आलेला आहे बघा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, याबाबत हा GR आहे। तर तुम्हाला समजलेच असेल की प्रस्तुत खर्च हा 2023-24 करिता मंजूरही करण्यात आलेला आहे।
सो मित्रांनो, याची डेट अजून फिक्स झाली नाही, म्हणजे नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा जो दुसरा हप्ता येणार आहे याची डेट अजून फिक्स झालेली नाही, परंतु 1792 कोटी हा निधी आपल्या शासनाने या योजनेसाठी वितरित केला आहे। लवकरच याची डेट ही येईल। सो त्याचाही एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी पोस्ट करेन। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी हा या दोन योजनांच्या जे हप्ते येणार आहेत, म्हणजे जे इन्स्टॉलमेंट येणार आहे याच्या प्रतीक्षेत होता आणि आता याची तारीख ही डिक्लेअर झालेली आहे, याचा GR आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे आणि हीच गुड न्यूज प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवायला विसरू नका।